वेलकम टू आवर एनजी कोचिंग अँड नर्सिंग अपडेट. आज आपला टॉपिक आहे मॅनेजमेंट ऑफ सेकंड स्टेज ऑफ लेबर. सेकंड स्टेज ऑफ लेबर काय असतं? कोणीतरी कमेंट करून सांगा, मेसेज करून सांगा की ऍटलीस्ट सेकंड स्टेज ऑफ लेबर काय असतं. तर सेकंड स्टेज ऑफ लेबरचा आपण मॅनेजमेंट बघणार आहे. द सेकंड स्टेज ऑफ लेबर इज अ पिरियड फ्रॉम अ फुल सर्वाइकल डायलेशन that is 10 centimeter until the birth of the baby. म्हणजेच सेकंड स्टेज ऑफ लेबर कधी चालू होऊन राहिलेला आहे? फुल सर्व्हिक्स डायलेट झालेला आहे. फुल सर्व्हिक्स डायलेट झालाय तेव्हापासून तर बाळाची डिलिव्हरी होईपर्यंत. म्हणजेच याचा कालावधी जो असते त्याला आपण सेकंड स्टेज ऑफ लेबर म्हणतो. आणि याच्यामध्ये सर्व्हिक्स 10 सेंटीमीटर मध्ये डायलेट होतं. त्यानंतर द ट्रान्झिशन फ्रॉम द फर्स्ट स्टेज टू द सेकंड स्टेज. अजून आपण याला असं पण म्हणू शकतो की फर्स्ट स्टेज मधून आपण सेकंड स्टेज मध्ये जात आहे. इज एव्हिडन्स बाय द फॉलोइंग फीचर्स. आता कशावरून ओळखले जाते? तर काही फॉलोइंग फीचर्स आहेत. त्यामध्ये सगळ्यात आधी इन्क्रीजिंग इंटेन्सिटी ऑफ युटेराइन कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे जे युटेराइन कॉन्ट्रॅक्शन आहे सेकंड स्टेज मध्ये काय होत आहे? इंटेन्सिटी वाढत आहे. त्यानंतर बिअरिंग डाऊन इफेक्ट म्हणजे की बेबी खाली खाली सरकत आहे. अर्ज टू पुश और डेफिसिट विथ डिसेंट ऑफ द प्रेझेंटिंग पार्ट. यामध्ये प्रेझेंटिंग पार्ट काय होत आहे? डिसेंट होऊन राहिलेला आहे, म्हणजे खाली येत आहे, म्हणजे पेल्विस मध्ये येत आहे. त्यानंतर कंप्लीट डायलेशन ऑफ अ सर्व्हिक्स ऍज एव्हिडन्स ऑन वेजाइनल एक्झामिनेशन. आणि जेव्हा आपण वेजाइनल एक्झामिनेशन करू त्यामध्ये आपल्याला कंप्लीट डायलेशन ऑफ सर्व्हिक्स मिळणार. मग तेच म्हणजे सर्व्हिक्स म्हणजेच की 10 सेंटीमीटर पर्यंत डायलेट होणार. त्यानंतर फेजेस ऑफ सेकंड स्टेज ऑफ लेबर. आता फेजेस मध्ये दोन टाइप्स असतात. दॅट इज प्रोपल्सिव्ह फेज, त्यालाच आपण पॅसिव्ह फेज म्हणतो, आणि एक्सपल्सिव्ह फेज, त्यालाच आपण ट्यूब फेज असे म्हणतो. तर त्यामध्ये सर्वात आधी प्रोपल्सिव्ह फेज. तर या फेज मध्ये नेमकं काय होतं? द सर्व्हिक्स इज फुल्ली ओपन. यामध्ये काय होते? सर्व्हिक्स पूर्ण ओपन राहते, डायलेटेड 10 सेंटीमीटर. म्हणजे फर्स्ट स्टेज झाल्यानंतर सेकंड स्टेज मध्ये पहिलं येते प्रोपल्सिव्ह फेज. प्रोपल्सिव्ह फेज मध्ये काय होते की ते 10 सेंटीमीटर पर्यंत डायलेट होते. द बेबी मूव्स डाऊन बाय इटसेल्फ बिकॉज ऑफ कॉन्ट्रॅक्शन. आता बेबी काय करत आहे? 10 सेंटीमीटर पर्यंत फुल्ली सर्व्हिक्स डायलेट झालाय. आता बेबी कॉन्ट्रॅक्शन मुळे काय होत आहे? थोडा थोडा खाली सरकत आहे. बेबी मूव्स डाऊन बाय इटसेल्फ बिकॉज ऑफ कॉन्ट्रॅक्शन. द मदर इज नॉट पुशिंग इट. मदर इज नॉट पुशिंग इट म्हणजेच की मदर स्वतःहून पुश नाही करत आहे, तर बेबी कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन मुळे काय होत आहे? बेबी खाली सरकत आहे. याच्यामध्ये मदरचा काही इफेक्ट होत नाही, म्हणजे मदरला काही त्रास होत नाही, तर बेबी आपल्या ते खाली येऊन जातं. द बेबीज हेड इज नॉट विजिबल ऍट द वेजाइनल ओपनिंग. पण प्रोपल्सिव्ह फेज मध्ये काय होते? हे सेकंड स्टेज आहे, यामध्ये डिलिव्हरी होते, बरोबर आहे. बट द बेबीज हेड इज नॉट विजिबल ऍट द वेजाइनल ओपनिंग. जे वेजाइनल ओपनिंग असते, जिथून आपण बघतो की बेबी बाहेर आलेला आहे की नाही, तर तिथे बेबीचं हेड दिसत नाही. म्हणजेच की फक्त डिसेंट होते, डायलेट झालेला आहे, बेबी डिसेंट झालेला आहे, खाली येत आहे. The fetal head descent through the pelvis due to uterine contraction, gravity, natural rotation and flexion. म्हणजेच की फिटल हेड डिसेंड होऊन राहिलेला आहे, खाली येऊन राहिलेला आहे. कशामुळे? तर युटेराइन कॉन्ट्रॅक्शन मुळे, ग्रॅव्हिटीच्या फोर्स मुळे, आणि नॅचरल रोटेशन होऊन राहिलेलं आहे, आणि फ्लेक्झन होऊन राहिलंय बाळाचं त्यामुळे. ओके. त्यानंतर आपण बघू एक्सपल्सिव्ह फेज. एक्सपल्सिव्ह फेज म्हणजेच ऍक्टिव्ह फेज. द मदर नाव फील्स द अर्ज टू पुश. आतापर्यंत मदरनी प्रोपल्सिव्ह फेज मध्ये मदरनी पुश नव्हतं केलं, आपल्या आप कॉन्ट्रॅक्शन झालं होतं आणि बेबी डाऊन डाऊन येत होतं. ओके, डिसेंट होत होतं, त्याचा अर्थ असा आहे. आता काय होतं एक्सपल्सिव्ह फेज मध्ये की मदर पुश करत आहे. ओके, मदर पण थोडंसं प्रेशर लावत आहे बेबीला डाऊन खाली टाकण्यासाठी. शी स्टार्ट ऍक्टिव्हली पुशिंग विथ इच कॉन्ट्रॅक्शन. जे काही कॉन्ट्रॅक्शन येत आहे त्या कॉन्ट्रॅक्शन मध्ये ती सुद्धा प्रेशर लावून राहिली आहे, जेणेकरून बेबीचं डिसेंट फास्ट झालं पाहिजे. The baby's head become visible, then is newborn. म्हणजेच की बेबीचं हेड येणार, विजिबल होणार, त्यानंतर बाळ डिलिव्हर होणार, आणि मग एंड्स विथ द बर्थ ऑफ द बेबी. म्हणजेच की बेबीचं डिलिव्हर होऊन जाते एक्सपल्सिव्ह फेज मध्ये. ओके, दोन फेजेस बघितले, दॅट इज प्रोपल्सिव्ह फेज आणि सेकंड इज एक्सपल्सिव्ह फेज. देन आफ्टरवर्ड्स प्रिन्सिपल. आता
डिलिव्हरी करताना नेमकं काय काय असतं? टू असिस्ट इन द नॅचरल एक्सपल्शन ऑफ द फिटस स्लोली अँड स्टेडीली. आपल्याला नॅचरली असिस्ट करावं लागते की इझिली फिटस डिलिव्हर झालं पाहिजे. टू प्रिव्हेंट प्रिन्सिपल काय आहे? आपल्याला प्रिव्हेंट करायचंय पेरिनियल इंजुरी. पेरिनियल इंजुरी नाही झाली पाहिजे मदरला, ते पण आपल्याला प्रिव्हेंट करायचंय. त्यानंतर जनरल मेजर्स, पेशंट शुड बी ऑन बेड. इन दिस जनरल मेजर्स मध्ये पेशंट बेडवर असला पाहिजे. कॉन्स्टंट सुपरविजन इज मॅन्डेटरी अँड द फिटल हार्ट रेट इज रेकॉर्डेड ॲट एव्हरी 5 मिनिट्स. कॉन्स्टंट सुपरविजन करायला पाहिजे, म्हणजे लगातार सुपरविजन झालं पाहिजे आणि हार्ट रेट आपल्याला रेकॉर्ड करायचंय हर 5 मिनिटानंतर. टू ऍडमिनिस्टर इन्हालेशन अनाल्जेसिक. मदरला पेन होऊन राहिलेला आहे तर आपण अनाल्जेसिक पण देऊ शकतो आणि वेजायनल एक्झामिनेशन पण करू शकतो. ओके, ऍडमिनिस्टर अनाल्जेसिक देऊ शकतो आणि वेजायनल एक्झामिनेशन पण करू शकतो. आणि आपण ऑक्सिटोसिन सुद्धा प्रोव्हाइड करतो. प्रिपरेशन ऑफ डिलिव्हरी. आता डिलिव्हरीचं प्रिपरेशन बघू. पोझिशन, डॉर्सल पोझिशन विथ 15 डिग्री लेफ्ट लॅटरल टिल्ट, किंवा आपण अजून कोणती पोझिशन देतो? लिथेटॉमी पोझिशन. द anchors curve up and put on sterile gown, mask and gloves and stand on the right side of the table. आता काय झालेलं आहे? डिलिव्हरी करायचं आहे. तर मग स्टराईल गाऊन घालायचं आहे, मास्क घालायचा आहे, ग्लोव्स घालायचा आहे आणि पेशंटच्या राईट साईडला आपल्याला उभं राहायचं आहे. मग आपल्याला टॉयलेटिंग द एक्सटर्नल जेनिटल एरिया. मग आपल्याला एक्सटर्नल जेनिटल एरियाला चेक करायचं आहे, हँड क्लीन करायचं आहे, सरफेस क्लीन करायचं आहे. त्यानंतर डिलिव्हर झाल्यानंतर क्लीन कटिंग अँड लिगेचर ऑफ द कॉर्ड. बाळ डिलिव्हर झाल्यानंतर आपल्याला कॉर्ड कट करायचं आहे आणि टू कॅथेटाइज द ब्लॅडर इफ इट इज फुल. जर ब्लॅडर फुल असेल तर आपल्याला कॅथेटरायझेशन पण करायचं आहे. त्यानंतर कंडक्शन ऑफ डिलिव्हरी. डिलिव्हरी कशी कंडक्ट केली पाहिजे? तर सगळ्यात पहिले डिलिव्हरी ऑफ द हेड, त्यानंतर डिलिव्हरी ऑफ द शोल्डर आणि त्यानंतर डिलिव्हरी ऑफ द ट्रंक. म्हणजे सगळ्यात आधी हेड डिलिव्हर होणार, त्यानंतर शोल्डर डिलिव्हर होणार आणि त्यानंतर ट्रंक डिलिव्हर होणार. त्यानंतर immediate care of the newborn. After delivery, the baby should place on a tray cover with a clean dry linen. आता काय करायचं? आपल्याला डिलिव्हरी झालेली आहे, आता न्यूबॉर्नची केअर कशी घ्यायची? त्या बाळाला आपल्याला काय करायचं? एक ट्रे असतो, त्या ट्रे मध्ये घ्यायचं आहे. एअर पॅसेज शुड बी क्लिअर्ड. आपल्याला त्याचं बाळाचं म्युकस सुद्धा काढायचं आहे. त्यानंतर अपगार रेटिंग पण करायचं आहे. अपगार रेटिंग म्हणजेच अपिअरन्स बघतो आपण, पल्स बघतो, म्हणजे बाळ कसा दिसत आहे. फॉर एक्झाम्पल अपगार मध्ये अपिअरन्स. आता अपिअरन्स म्हणजे काय होते नेमकं? तर बाळ कधी कधी सायनोसिस वगैरे असतं, ब्ल्यूइश थोडा थोडा दिसतं. ओके, पिंक जर असलं तर नॉर्मल आहे. मग जर पिंक असलं तर त्याचं पल्स पण चांगली राहणार. नॉर्मल पल्स किती असते? 120 ते 160. ओके बाळाची. त्यानंतर ग्रीमियन्स, ऍक्टिव्हिटी बरोबर आहे की नाहीये, अपिअरन्स बरोबर आहे का नाहीये, रेस्पिरेशन बरोबर नाही आहे की नाहीये, ते आपण चेक करणार. त्यानंतर क्लॅम्पिंग अँड लिगेचर ऑफ द कॉर्ड. मग आपण क्लॅम्प वगैरे करणार कॉर्डला. हे झालं आपला फर्स्ट पार्ट. यानंतर आपण सेकंड स्टेज ऑफ लेबर मध्ये मेन राहिलेलं आहे ते म्हणजे मेकॅनिझम ऑफ लेबर, जो की आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघणार. मेकॅनिझम ऑफ लेबर नेमकं काय असते, त्याचे प्रिन्सिपल्स काय असते, डिसेंट काय असते, फ्लेक्झन काय असते, तर हे आपण सेकंड पार्ट मध्ये बघणार. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि अजून कुठले टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओज हवे असेल तर मेसेज करा. थँक्यू.